फर्स्ट टाइम आले. छान वाटलं येऊन. आता मला एकंदर म्हणजे माझं शॉप आहे. मला तिथं चहाचं, नाश्त्याचं चालू करायला छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे. सुंदर झाला. नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या बऱ्यापैकी. माझं नाव आहे विशाल प्रताप शेळके. मी लातूरवरून आलोय. मला वाटतं मी लेट झालो, पण ऍक्च्युली मी याच्या पुढे कार्यक्रम चालू झाला होता. इथे हा कार्यक्रम अटेंड केलाय. आणि कार्यक्रम बऱ्यापैकी चांगला वाटला. एक यशस्वी लोकांचं मनोगाथा ऐकायला चांगली मिळाली आम्हाला. त्यांच्याकडनं नवीन काही शिकायला गोष्टी मिळाल्या. बारकावे काय असतात हे कळलं आता. ह्याचा फायदा आपल्याला कसा करता येईल हे संघटित झाल्यावर कळेल. नमस्कार, मी वेदिका सागवेकर सांताक्रूजवरून आली आहे. मी उद्देश कोणाला इथे यायचे खूपच छान वाटलं आणि खूप सुंदर माहिती मॅडमने सांगितली. हॉटेल कॅटरिंग बद्दल सगळी माहिती मिळाली. आम्हाला खूप खूप त्याच्यात घेण्यासारखं होतं आणि पुढे जाण्यासाठी पण आम्हाला खूप प्राधान्य दिलं गेले. खूप छान वाटलं आणि खूप सुंदर आहे प्रोग्राम. खूपच छान. नमस्कार, मी दीपिका भोसले. मी उद्योजक होणारच या संस्थेतर्फे आज एक छान कार्यक्रम आयोजित केला होता कॅटरिंग संदर्भात. म्हणजे ज्या लोकांना कॅटरिंग मध्ये इंटरेस्ट आहे अशा उद्योजकांना बोलवलं होतं. तर मी तर म्हणेन आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण कॅटरिंग म्हणजे अगदी आपण पोटात जातो आणि तो विषय घेऊन आज मोरे दादाने, निलेश दादाने आज हा कार्यक्रम राबवला. पण यामध्ये इतके उद्योजक म्हणजे हौशी निघाले की प्रत्येकाने या कॅटरिंग मध्ये उत्साह दाखवला. आणि दादा आता त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे. तर कॅटरिंग इंडस्ट्रीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी लवकरात लवकर मी उद्योजक होणार या ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्ही तुमचा उद्योगधंदा सुरू करा आणि त्याच्यामध्ये सर्वांनी भरारी घ्या आणि मराठी माणसाने मोठं व्हावं हे निलेश दादाचं स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायात ना तुमचे आर्थिक नियोजन छान करू शकता, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शेफाली नारायणकर. मी उद्योजक होणार इथे या प्रोग्रामला आलेली. तर आम्हाला इथे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन मिळालं की एक केटरिंगचा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतील आणि त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही कसं टॅकल करू शकता. आणि बेसिकली तुम्ही जे काही स्टार्ट करणार आहात ते एकदम सुरुवातीपासून तुम्हाला एकदम मोठी झेप न करता तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही कसे पुढे जाल हे त्या सर्वांनी मिळून खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मी स्वतः माझं क्लाउड किचन आहे ते देखील मी युट्यूबवरती बघून वगैरे काय काय लायसन्सेस लागतात वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा युट्यूबवरती अभ्यास करून स्टेप बाय स्टेप घरातूनच मी आता सगळ्या गोष्टी करते. आणि कल्याणमधून मी माझं ओनली होममेड असं क्लाउड किचन चालू आहे. आणि छान वाटलं. मराठी उद्योजकांसाठी स्पेशली जे काही आज प्लॅटफॉर्म उभे केलं आहे त्याच्यामधून खूप सारे मराठी उद्योजक नक्कीच तयार होतील. थँक्यू. आणि आणखीन एक मला एक गोष्ट